नमस्कार मित्रांनो, आज 18 जून आणि लपंडावचा आजचा भाग जबरदस्त आहे. कान्हाने पूर्ण बाजी पलटली आहे आणि या मनस्विनीने जो खड्डा खोदला होता सखीसाठी तर ती स्वतः जाऊन त्यात पडली आहे आज. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आणि खऱ्या रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. तर मित्रांनो सुरू करूया आजच्या धमाकेदार भागाला. तर मित्रांनो, सखी टॉस जिंकली असते पण सखी मनस्विनीला म्हणते की खरं तर टॉस मीच जिंकली आहे, पण ठीक आहे, चूज करायचा चान्स मी तुम्हाला देते. आता सखीला काहीच आयडिया नसते की कान्हाने काय केलंय. आता सखी मनस्विनीला म्हणते तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे बसायचंय ते. कान्हा आता थोडासा घाबरतो आणि या मनस्विनीला वाटत असतं की सखीचा मोठेपणा तिच्याच अंगाशी येणार आहे. मग ती मनात म्हणते अंगाशी नाही पोटाशी येणार आहे. पण बघा मित्रांनो, या उलटच होतं सगळं. तर आता ही जी मनस्विनी आहे ती सखीला म्हणते तुझा चान्स तुझ्याकडेच ठेव. आणि मग मनस्विनी बरोबर त्याच जागी जाऊन बसते. इथे तिला असं वाटत असतं आणि नंदाने सांगितलं असतं की या पाणीपुरीच्या चटणीमध्ये काहीच मिक्स केलं नाहीये. आणि सखी तिच्या आमने सामने दुसऱ्या खुर्चीवर बसते, दुसऱ्या सोफावर बसते. त्यानंतर काय होतं, कान्हा म्हणतो चला तर मग सुरू करूया गेम. कान्हाच्या प्लॅन प्रमाणे सखी आता बरोबर जागेवर बसली असते. त्यानंतर आता या दोघींमध्ये पाणीपुरी खाण्याची कॉम्पिटिशन सुरू होते. आणि आपल्याला तर माहितीच आहे की जो या गेम मध्ये जिंकणार त्याचा फोटो वर लागणार आणि जो हरणार त्याचा फोटो बाहेर फेकून देण्यात येणार, त्यावर चटणी टाकून. तर मित्रांनो आता गेम सुरू होतो. सखी आणि मनस्विनी पटापट पाणीपुरी खाऊ लागतात आणि सगळ्यांना खूपच मजा येत असते. आता कान्हा सखीला चीअर करतो आणि म्हणतो कम ऑन बेबी सरकार, यू कॅन डू इट. आणि ही नंदा पण आश्चर्यानेच बघते. तर बघा मित्रांनो काय होतं, सखीला तर खूपच मजा येत असते पाणीपुरी खाण्यात, तिला खूप आवडली असते. तर आता सखी ऑलमोस्ट जिंकणार असते आणि ही मनस्विनी सुद्धा चांगलीच टक्कर देते सखीला आणि खूप फास्ट मध्ये ती पण पाणीपुरी खायला लागते. आणि आता 4-5 पाणीपुरी शिल्लक असतात. तर काय होतं, मनस्विनीला ठसका लागतो. तर सखी तिची पाणीपुरी ऑफर करते आणि आता मनस्विनी ती पाणीपुरीकडे पाहू लागते. पण तिला असं वाटत असतं त्यामध्ये औषध आहे. ती सखीकडे आश्चर्यानेच बघते. पण सखी आता मनस्विनीला चिडवत असते आणि सखी स्वतःच आता ती पाणीपुरी खाते. आणि आता सखीची शेवटची पाणीपुरी उरली असते आणि ती संपवल्यावर आता सखी विनर ठरते. ही जी मनस्विनी आहे तिच्या बाउलमध्ये 3 पाणीपुऱ्या शिल्लक असतात. आता कान्हा चीअर करतो सखीसाठी आणि म्हणतो ये आजच्या कॉम्पिटिशनची विनर आहे. तर आता मध्येच ही मनस्विनी कान्हाला थांबवते आणि म्हणते 1 मिनिट, मला ठसका लागला होता, मी हरले नाहीये. नॉनसेन्स. त्यावर आता कान्हा म्हणतो काय सरकार, आता खेळ संपलाय. तसा हटके अंदाज मध्ये म्हणतो तो आणि पुढे म्हणतो आणि आता वेळ सुद्धा संपली आहे. आता सखीचं बाऊल दाखवतो सगळ्यांना जो रिकामा असतो. आता कान्हा मुद्दामच या मनस्विनीला म्हणतो चला आता तुमचा फोटो भिंतीवरनं काढून त्या ठिकाणी सखी मॅडमचा फोटो सन्मानपूर्वक लावण्याची वेळ आली आहे. तर मनस्विनीला झटकाच लागतो. ते तर काहीच नाही, पुढे तर खूप मोठा धक्का बसणार आहे या मनस्विनीला. पण त्याआधी एक ट्विस्ट आहे. तर बघा मित्रांनो, कान्हा भिंतीवर लावलेल्या सरकारच्या फोटोकडे बघतो आणि मनस्विनीच्या समोरच तो फोटो खाली उतरवतो. तर ही मनस्विनी घाबरू लागते आणि तिचं मन सुद्धा खूप दुखत असतं आणि हिचा खूप मोठा आता अपमान झाला असतो. त्यानंतर काय होतं, परशु मीनाक्षी खूपच खुश असतात आणि कान्हा सखीची मोठीची मोठी फोटो फ्रेम त्यांनी नुकतीच बनवून आणली असते, ती फोटो फ्रेम कान्हा आता भिंतीवर लावतो. तर मनस्विनीचा फोटो खाली असतो आणि सखीचा फोटो वर भिंतीवर असतो. तर कान्हा फोटो लावून झाल्यावर मनस्विनीला म्हणतो हां, आणि स्पर्धा सुरू झाल्यावर तुम्ही एक गोष्ट काय म्हणाला होतात, आठवतंय ना सरकार. तर आता मनस्विनीला आठवतं की तिने असं म्हटलं असतं की जो ही स्पर्धा हरेल त्याच्या फोटोवर पाणीपुरीची हिरवी चटणी टाकण्यात येईल आणि मग तो फोटो घराबाहेर फेकून देण्यात येईल. कान्हा आता मनस्विनीला आठवण करून देतो आणि तेच शब्द रिपीट करतो. आणि या नंदाचे डोळे तर मोठेच्या मोठेच होतात. पण बघा मित्रांनो, आता सखी कान्हाला म्हणते थांब कबीर, सरकारने जरी तशी अट घातली असली तरी मी तसं काही करणार नाहीये. त्यांचा फोटो या घरात राहिला काय त्यांच्या खोलीत राहिला काय मला फरक पडत नाही. माझ्यासाठी आता एवढंच महत्वाचं आहे की त्या हरल्या आहेत, असं सखी सरकारच्या तोंडावर म्हणते. आणि मग आता पुढे सखी म्हणते मनस्विनीला बघितलं ना सरकार, हरलात तुम्ही. आता ही मूर्ख मनस्विनी हिला असंच वाटत असतं आणि ती मनात म्हणते जिंकूनही कोणाचं नुकसान झालंय ना ते तुला कळेलच. अचानक आता सखीला ठसका लागतो.
आणि आता ही नंदा विचित्र अशी स्माईल करते. तिला पण वाटत असतं की यांचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. सखी आता तिच्या पोटावर अशी हात ठेवते. कान्हा आता लगेच समोर येतो आणि विचारतो, काय झालंय सखी मॅडम? सखी म्हणते, अरे माझ्या पोटात दुखतंय, कसं तरीच होतंय मला, मी आलेच, असं म्हणून सखी तिथून निघून जाते. आणि ही जी मनस्विनी आहे ती कान्हाला इशारा करते की बघ. कान्हाला चिडवायला लागते. आता मीनाक्षी हळूच आवाजात परशूला म्हणते, मी म्हणलं होतं ना, या सरकारने नक्की काहीतरी केलं असणार आहे. एक नंबरची धूर्त बाई आहे ही. आता ही जी मनस्विनी आहे ती सखीच्या फोटोकडे रागातच अशी बघते आणि मग कान्हाला लुक देते. आता कान्हा पटकन सखीच्या खोलीत येतो, त्यांच्या खोलीत येतो आणि मग सखी वॉशरूम मधून बाहेर येते. तर आता कान्हा विचारतो, ठीक आहात ना तुम्ही? सखी म्हणते, हो आता बरं वाटतंय, बहुतेक ते जास्त पाणीपुरी खाल्ली आहे म्हणून पोटात कळ आली असेल, असं सखी कान्हाला सांगते. पुढे आता सखी म्हणते, पण मी आता ठीक आहे. कान्हा विचारतो, नक्की ना? सखी म्हणते, हो. तर आता कान्हा सखी समोर रिव्हील करणार आहे. कान्हा सखीला म्हणतो, तुम्ही ठीक आहात हो, पण त्या सरकारचं काय? तर सखीला प्रश्नच पडतो. सखी म्हणते, म्हणजे? मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आता ही मनस्विनी तिच्या खोलीत असते आणि तिच्या सोबतीला बाजूलाच नंदा उभी असते. आता ही मनस्विनी नंदाला म्हणत असते, सखीचा फोटो आणि तिचं अस्तित्व मी 2 दिवसात मिटवणार आहे. आणि तसंही आता तर तिला पोटदुखी सुरू झाली असणार आहे. मगाशी बघितलंस ना कशी पळत निघून गेली. नंदा पण आता हसते आणि तिला पण छान वाटत असतं आणि मज्जा येत असते नंदाला. आता ही मनस्विनी म्हणते स्वतःला, माझी झोप उडवलीस ना सखी, आता कर जागरण रात्रभर. आणि त्यानंतर मनस्विनीच्या पोटात अचानक दुखायला लागतं आणि नंदाचे एक्सप्रेशन्स आता चेंज होतात. नंदा विचारते, काय झालं ग? आणि त्यानंतर ही मनस्विनी तिला मळमळ व्हायला लागते आणि ती पटकन वॉशरूम मध्ये जाते. आता नंदाला आश्चर्यच वाटतं. नंदाला थोडं टेन्शन येतं. नंदा म्हणते, बया, गोळ्या घातलेली पाणीपुरी खाल्ली ते तर सखी ना, आणि उलट्या आणि पोटदुखी तर सरकारला. ही नंदा डोक्यावर हातच ठेवते आणि म्हणते, येड्याची जत्रा मेली, मला तर काही कळणासच झालंय. आणि ही नंदा आता मनस्विनीला घाबरते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा सखीला सगळं सांगून टाकतो. कान्हा सांगतो सखीला, तुमच्या बाजूच्या चटणीमध्ये त्या नंदाने काहीतरी गोळ्या पोटदुखीच्याच गोळ्या असणार आहे, त्या लिहून देतो मी. वर सखी म्हणते, काय पोटदुखीच्या गोळ्या? कान्हा म्हणतो, हो. तर सखी कान्हाला सांगते, अरे पण मला तर काहीच नाही झालंय. त्यावर कान्हा सांगतो, असं कसं होईल? कान्हा असताना सणाला काही होईल का? मी असताना तुम्हाला काही होऊ देणार आहे का? मग मित्रांनो, आपल्याला आता फ्लॅशबॅक दाखवलं जातं. जेव्हा नंदा सरकारच्या ऑर्डर्स प्रमाणे सखीच्या पाणीपुरीच्या चटणीमध्ये ती गोळ्या मिक्स करायला आली होती, तेव्हा कान्हा लपून बघत होता. कान्हाला आधीच माहिती झालं होतं. तेव्हा तर नंदाला असं वाटलं असतं की कोणीच तिला बघत नाहीये आणि चुपचाप तिचं काम करून ती निघून गेली असते. पण त्यानंतर कान्हा बाहेर आला असतो आणि तेव्हाच तो चटणी एक्सचेंज करतो. म्हणून आता सरकारने खोदलेल्या खड्ड्यामध्ये ती स्वतः जाऊन पडली असते आणि तिने गोळ्या घातलेली चटणी कंझ्युम केली असते, म्हणून तिला असा त्रास होत असतो. आणि कान्हाने यावेळी कमालच केली आणि बाजीच पलटवली आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता ही जी मनस्विनी आहे ती वॉशरूम मधून बाहेर येते आणि ती पहिलेच अधमुशी झाली असते. त्यानंतर ही मनस्विनी नंदाला म्हणते, काय ग, कोणाच्या चटणीत तू गोळ्या मिक्स केल्यास? मला का पोटदुखी आणि उलट्या होत आहेत? काय ग, या कामासाठी पण शिक्षण लागतं का? आता ही जी नंदा आहे ती ततपप करू लागते आणि म्हणते, अगं मी तुझ्याच बाजूची आहे. अगं मी खरंच सांगते ग, मी त्या सखीच्या चटणीतच टाकल्या होत्या. तुला कसं काय ग हे सगळं झालं? मला तर काही कळणंसं झालंय. आता ही सरकार भडकते नंदावर आणि म्हणते, तेच म्हणत आहे ना मी, हे सगळं झालं कसं? आता या मनस्विनीला खूप त्रास होत असतो आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा म्हणतो, मग कसं वाटलं माझं डोकं? आता सखी चिडते कान्हावर आणि म्हणते, कबीर, काय गरज होती हे सगळं करायची? का केलंस तू हे सगळं? ती सरकार खोटारडी आहे, तिला तेवढंच जमतं डावपेच करणं आणि तिच्याकडून तेच अपेक्षित आहे. पण तू का केलं असं? उलट तू सगळ्यांसमोर तिचं खरं रूप आणायला हवं होतं, सगळ्यांसमोर खरं सांगायला पाहिजे होतं किंवा ती चटणी फेकून द्यायला पाहिजे होती. कबीर, तू चुकलायस. बरं, आता कान्हा म्हणतो, मी चुकलोय? सखी म्हणते, हो तूच. कान्हा सुद्धा सखीला म्हणतोच, प्लीज तुम्ही सुद्धा एकेने सिरियलच्या हिरोईन सारख्या वागत जाऊ नका. विसरलात का ती बाई आपल्यासोबत कशी वागली आहे? मला आठवत नाहीये का? अशा लोकांबरोबर आपण असंच वागायचं असतं. त्यावर आता सखी म्हणते, अरे हो, असं सगळं तुला वाटत असेल, पण मी नाही आहे तशी आणि मी नाही म्हणत हे सगळं, मी अशीच आहे. माझ्या आईबाबांचे संस्कार मी नाहीच विसरू शकत.
तर सखी कान्हाला म्हणते, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. सखी आता नाराज होते आणि तिथून निघून जाते. कान्हा तिला हाक मारतो पण सखी काहीच ऐकत नाही. तर ही जी मनस्विनी आहे ती परत परत वॉशरूम मधून वापस येते, परत जाते. तिला खूपच त्रास होत असतो, तिचं पोट सुद्धा दुखत असतं. तर या मनस्विनीला नीट चालता सुद्धा येत नसतं, पूर्ण विकनेस आला असतो तिच्यात. आता नंदा विचारते, बरी आहेस ना तू? मनस्विनी म्हणते, बरी दिसते का मी? मनस्विनी आता बेडवर जाऊन बसते. तर ही मनस्विनी भडकते परत आणि नंदाला म्हणते, सखीचं पोट दुखावं म्हणून तर सांगितलं होतं त्यात गोळ्या घालायला, तर माझं दुखणं का वाढतंय? इतक्यात तिथे आता सखी येते आणि म्हणते, दुसऱ्याचं वाईट करायला गेलं ना साईबाबा आपल्या सोबत वाईट करतात. तर सखीने मनस्विनीसाठी औषध पण आणलं असतं. सखी म्हणते, घ्या औषध घ्या, तुमची पोट दुखी थांबेल. तर ही मनस्विनी दुसरीकडे बघते. सखी म्हणते, तुम्हाला गरज आहे याची, नाही म्हणू नका. तर तुमचा इगो जरा बाजूला ठेवा, पोट दुखतंय ना तुमचं. तर ही मनस्विनी सखी जवळचा ग्लास हिसकते आणि इतकं म्हणून सखी तिथून निघून जाते. सखी नाही विसरली आहे की ही मनस्विनी तिची मावशी आहे. तरी सुद्धा या मनस्विनीला काहीच वाटत नाही. सखी गेल्यावर ही मनस्विनी म्हणते, तू आज जिंकली आहे सखी, पण रोज नाही जिंकणार. आता हिची इच्छा नसताना सुद्धा सखीने आणलेलं औषध ही मनस्विनी पिऊन टाकते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा बेडच्या मध्ये असं मोरपंख ठेवतो. सखीला आलेलं बघून कान्हा म्हणतो, या या बेबी सरकार, आलात का सरकारला औषध पाणी देऊन? कान्हाला ऑलरेडी समजलं असतं की सखी काय करणार आहे. पुढे आता कान्हा म्हणतो, अजून काही राहिलं असेल तर करून यायचं होतं. आणि काय माणुसकी केवढी आहे तुमच्यात, कमाल. आजपर्यंत एवढी माणुसकी मी कोणातच नाही बघितली. शत्रूवर एवढं प्रेम, हे तुम्हाला सांगू का, तुम्ही पण मला शत्रूच म्हणता, मग माझ्यावर पण थोडंफार प्रेम करा की. सखी आता अशी आश्चर्याने आणि डोळे काढून कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, एक मिनिट. आता बघा मित्रांनो, कान्हा त्याचा फोन बाहेर काढतो आणि मुद्दामच म्हणतो, अरे बापरे बातमी आली आहे. कान्हा आता ती बातमी वाचून दाखवतो. कान्हा सखीला म्हणतो, हवामान खात्याची बातमी आहे. कान्हा आता वाचतो, म्हणतो की हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनोच्या परिणामामुळे मान्सून जरा उशिरा येण्याची शक्यता आहे. सखी पण आता आश्चर्याने ऐकू लागते. आणि मित्रांनो, ही बातमी खरंच खरी आहे. यावर्षी मान्सून उशिरा सांगितलंय. कान्हा पुढे सखीला वाचून दाखवतो की मान्सून केरळच्या किनाऱ्यावर दाखल झाला असून मुंबईत यायला अजून वेळ आहे. ते कान्हा म्हणतो, बापरे, त्यामुळे व्याकुळ होऊन पावसांची वाट बघणाऱ्या प्रेमी युगलांना अजून जर अशी वाट बघावी लागणार आहे. कान्हा तर पुढचा हातच लावत असतो आणि सखीच्या पण लक्षात येतं. पुढे बघा, कान्हा म्हणतो, त्या नियमाने पावसाप्रमाणे आपल्या पार्टनरचं प्रेम बरसतंय का याचा अंदाज प्रेमी युगलांनी घ्यावा, असं लिहिलंय यात. अशी बातमी आहे. आता सखी म्हणते, हो का, बघू दे. तर कान्हा म्हणतो, बघा ना. आणि तो काय करतो, त्याचा फोन पॉकेटमध्ये टाकून देतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी काय करते, कान्हाच्या हुनवटीवर असा हात ठेवते आणि त्याच्या जवळ येत असते. कान्हा म्हणतो, दार उघडं आहे. तरी सुद्धा आता सखी कान्हाला असं जवळ घेते आणि मग पटकन त्याचं तोंड फिरवते आणि मुद्दामच म्हणते, अरे गालावरचे वड गेलेले दिसत आहेत. कान्हा काय करतो, कान्हा आता असा स्माइल करतो आणि म्हणतो, मुलीच्या नाकावरचा राग, पाण्यावरची आग, पोटात आलेली कळ, गालावरची वड, हे जायला वेळ लागत नाही बेबी सरकार. आता कान्हा सखीच्या अवतीभोवती फिरतो आणि हा डायलॉग म्हणत असतो. सखी त्यावर हसते. आता कान्हा पण हसतो आणि म्हणतो, आवडलंय का? सखी म्हणते, जोक सुचतोय का? हे लक्षात ठेव, गालावरचे गेलेले वड पुन्हा उमटवायला वेळ लागत नाही. अशी दिल ना एक ठेवून कान्हा आता घाबरतोच. पण मग तो म्हणतो की ठीक आहे द्या ना, पण यावेळी या दुसऱ्या गालावर द्या. इतिहास आठवा, इतिहास. आता सखीला आश्चर्यच वाटतं. कान्हा म्हणतो, गांधीजी काय सांगून गेलेत, समोरच्याने जर का आपल्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्याच्या समोर करायला हवा, जेणेकरून कधीतरी त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होईल आणि मग तो आपल्याला सॉरी म्हणेल. हिंसा. त्यावर आता सखी म्हणते, अरे वा मस्त आहे, पण कसं आहे ना, जर इतिहास आठवायचाच असेल तर आपलाही इतिहास आठवून बघूया. कान्हा म्हणतो, बरं सांगा. सखी म्हणते, आणि त्यानुसार मी तुला सॉरी म्हणेल असं वाटत नाहीये मला, असं होणार पण नाहीये. सखी कान्हाला बोट दाखवत म्हणते, त्यामुळे पुन्हा फटके खायची कामं करू नकोस, तर तुला मी चांगलेच फटके देईल. आणि इथे आपण मिशनसाठी आलोय, तो प्लीज सध्या तरी मिशनवर फोकस कर. पण मित्रांनो, सखीचं जरा अतिच होत आहे. कान्हा तिची इतकी मदत करतोय तरी सुद्धा ती त्याच्यासोबत असं वाईटच वागत आहे अजूनही.
ठीक आहे, पण निदान रिस्पेक्ट तरी द्यायला हवा. पण इथे आता काय होतं, कान्हा म्हणतो ठीक आहे त्या मिशनवर आपण फोकस करूच आहे, पण आधी मला असं वाटतं आपण आपल्या बॅगांवर पण फोकस करायला हवा. माझं पण लक्ष तिथे गेलंच होतं की यांनी बॅग्स अजूनही ओपन नाही केल्यात आणि कपडे पण नाही लावलेत सकाळपासून. कान्हा सखीला म्हणतो आपले कपडे सुद्धा तसेच आहेत, आपण आता एकत्र घेऊ आणि कपाट लावूया, या पटकन. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा दोन्ही बॅग्स उचलतो, सखीची आणि त्याची, आणि तो कपाटाकडे चालत जात असतो. तर काय होतं, सखी एकदम अशी कपाटासमोर येते, धावतच जाते आणि दोन्ही हात असे बाजूला असे फैलवते आणि म्हणते नाही, मी तुला माझं कपाट वापरू देणार नाहीये. तर कान्हा दोन्ही बॅग्स खाली ठेवतो, सखीला तो म्हणतो बाजूला व्हा, सखी म्हणते नाही. तर बघा मित्रांनो कान्हा काय करतो, कान्हा सखीला दुसऱ्यांदा विचारतो की बाजूला व्हा, सखी तेव्हा पण नाहीच म्हणते. मग कान्हा सखीच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला अलगद असं उचलून बाजूला ठेवतो अगदी सहजपणे, आणि सखी स्टॅच्यू सारखी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी येते. आता सखी म्हणते काय रे, तू मला पुन्हा हात लावलास. आता सखी चिडते, कान्हा म्हणतो मला लावावाच लागला, माझ्याकडे पर्यायच नव्हता, तर तुम्हीच विचार करा. तर माझी सुटकेस इथे बाहेर असती, तुमचे कपडे आत कपाटात, तर कोणालाही संशय आला असता. त्याने जर का सरकारला जाऊन हे सांगितलं असतं, ही गोष्ट मिशनसाठी घातक ठरली असती. आणि कान्हा आता सखीला म्हणतो हे जे सगळं मी काही करतोय ना ते मिशनसाठी करतोय. कान्हा हाताने इशारा करतो की त्याने असं सखीला उचललं तेही मिशनसाठीच. तर सखी चिडते पण म्हणते ठीक आहे ठीक आहे, पण मग हे कपाट सुद्धा मिशन पुरतं मर्यादित आहे, कळलं ना, कायम लक्षात ठेव. आता कान्हा म्हणतो हो मी सगळं लक्षातच ठेवतो कायम. आता यांची लुटूपुटूची भांडणं सुरू असतात. आता कान्हा म्हणतो चला मग कपाट लावूया. सखी आता चिडतच तिची बॅग उघडते आणि बघा मित्रांनो कान्हाजवळ एक अल्बम असतं, त्यामध्ये काहीतरी गुपित असतं कान्हाचं. तर इथे आता काय होतं, कान्हा पण त्याचं सुटकेस ओपन करतो, पण सखी मुद्दामच तिची जी बॅग असते ती कान्हाच्या सुटकेसवर ठेवते. आणि बघा मित्रांनो काय होतं, तर सखीचा हात की हँगर पर्यंत पोहोचत नाही आणि सखी वर पाहू लागते. कान्हा आता सखीला चिडवतो सीडी आणू का सीडी, आणि सखी आता रागातच कान्हाकडे बघते. त्यानंतर कान्हा पटकन जातो आणि सखीची हेल्प करतो आणि म्हणतो मी मदत करतो तुम्हाला, या बाजूला. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता हँगर काढून देतो पण सखी कान्हाची मदत करत नाही आणि स्वतःच कान्हाच्या हाती कपडे देते, म्हणजे तूच कर हे काम. कान्हा आता स्माइल करतो आणि म्हणतो काय दिवस होते ना ते, तुम्हाला माहितीये, आठवतंय का, इथे तुम्ही खास तुमच्या कपाटात माझ्या कपड्यांसाठी जागा करून दिली होती. तर सखीला हे आठवतं. सखी कान्हाचं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा असंच झालं होतं, सखीने स्वतःहून कान्हासाठी जागा करून दिली होती त्या कपाटात. पण त्यावेळी सखीने कान असे कपडे लावून ठेवले होते कान्हाचे, पण यावेळेस उलट होतं, यावेळी कान्हा सखीचे कपडे लावतो. सखी आणि कान्हा आता कपडे लावत असतात. सखी कान्हाला तिचे कपडे आणून देते आणि कान्हा छानपैकी प्रेमाने कपडे हँगरला लावतो आणि तो सखीचं काम स्वतःच करत असतो. पण सखीला थोडं पण असं बरं वाटत नाही, सखीच्या चेहऱ्यावर ॲटिट्यूडच असतो. आता बॅकग्राऊंडमध्ये सर सुखाची श्रावणी हे गाणं सुरू असतं आणि कान्हा स्वतःचे कपडे सुद्धा लावत असतो. थोड्या वेळानंतर सखीच्या चेहऱ्यावर हलकीशी अशी स्माईल येते, कान्हाकडे पाहून ती स्माईल करू लागते. आता सखीचे ऑलमोस्ट सगळे कपडे लावून झाले असतात आणि शेवटी कान्हाने दिलेलं सणाची जी कुर्ती असते ती कान्हाला देते कपाटात लावायला. कान्हा आता त्याकडे बघतो आणि मग सखीकडे बघतो. त्यानंतर कान्हा स्माईल करतो आणि त्या कुर्त्याकडे पाहू लागतो. आणि कान्हा आता सखीला विचारतो हा कुर्ता तुम्हाला फिटिंगला होतो ना व्यवस्थित. तर सखी आता कान्हाला म्हणते हा कुर्ता मी कधीच घालणार नाहीये. कान्हा आता सखीला म्हणतो जसं मी तुम्हाला दुपारी म्हणालो होतो तुम्ही मला किस कराल, तसंच आज मी तुम्हाला हेही सांगूनच ठेवतो, तुम्ही हाच सणाचा कुर्ता घालून मला किस कराल. ह्युमन सायकोलॉजी. सखी आता नाही म्हणते आणि इशारा करते, पण कान्हा सखीला म्हणतो तोपर्यंत मी हा कुर्ता इथे वरच ठेवतो बॅगमध्ये. आणि बघा मित्रांनो कान्हा ती बॅग वर टाकून देतो ज्यामध्ये सणाचा कुर्ता असतो, कपाटावर अगदी, जिथे सखीचा हातही पोहोचत नाही. आता सखी खूप चिडते आणि कान्हाला म्हणते तू माझी बॅग वर का टाकलीस, आता बघच मी तुझी सुटकेस पण वरच टाकते. आणि बघा मित्रांनो सखी आता कान्हाची सुटकेस अशी घेते आणि सुटकेसमधनं एक अल्बम खाली पडतो. तर सखीचं लक्ष जातं आणि सखी ते अल्बम उचलणारच असते. कान्हा त्या आधीच ते अल्बम उचलतो आणि लपवतो. तर सखी विचारते काय आहे यात. कान्हा म्हणतो ते पर्सनल गोष्टी असतात काही. आणि कान्हा सखीला मुद्दामच म्हणतो मला पाणी मिळेल का थोडंसं.
सखी म्हणते मी. कान्हा म्हणतो प्लीज प्लीज. त्यानंतर सखी म्हणते ठीक आहे देते. आता जारमध्ये पाणीच नसतं. कान्हा म्हणतो इथे नाही, बहुतेक तुम्हाला किचनमध्ये जावं लागेल. तर सखीला जिवार आलं असते पण तरी सखी जाते. कान्हाने सखीला मुद्दाम पाठवलं असतं. सखी गेल्याबरोबर कान्हा दार बंद करतो. कान्हाला आता घाम फुटला असतो. कान्हा दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो काही झालं तरी हा अल्बम सखीच्या हाती नाही लागला पाहिजे. म्हणजे त्या अल्बममध्ये काहीतरी सिक्रेट असतं. आणि मित्रांनो, त्या अल्बमचं कान्हाने काय केलंय हे आपल्याला नाही दाखवलंय. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. दुसरा दिवस असतो. सखी आणि कान्हा छानपैकी रेडी झाली असतात आणि ही मनस्विनी पण तयार झाली असते. आणि या मनस्विनीची सखी आणि कान्हा घरात आल्यापासून झोपच उडाली असते. ती आता सकाळी उठल्याबरोबर सखीच्या फोटोकडे पाहते हॉलमध्ये असलेल्या. तो कालच कान्हाने लावला असतो. काय होतं, सकाळ सकाळी आता हे जे परशु मीनाक्षी असतात ते आपापली कामं करत असतात साफसफाईची. आता ही मनस्विनी अचानक ओरडते आणि म्हणते परशु डोळे फुटले तुझे की लायकी विसरला. आणि ही मनस्विनी मुद्दामच म्हणते तिथे घाण दिसतेय का, कोण साफ करणार आहे, तुमचा बाप, जाऊन साफ करा. आता घाबरतच परशु आणि मीनाक्षी म्हणतात हो सरकार. दोघेही आता पटकन कामाला लागतात आणि दुसऱ्या दिशेने जातात. तितक्यात सखी आणि कान्हाची एंट्री होते. कान्हाने मस्तपैकी ब्लेझर वगैरे घातलं असतं आणि सखी मुद्दामच कान्हाचा हात पकडते या सरकार समोर आणि चालत येते खाली जिण्यावरून. दोघेही जिण्यावरून खाली उतरतात आणि मनस्विनीच्या समोर येऊन उभे राहतात. तर कान्हा मुद्दामच टोमणा मारतो आणि सरकारला म्हणतो पाणीपुरी काही पचली नाहीये, मगरुरी काही जिरली नाहीये. सखी पण म्हणतेच कमजोर पडतीये ताकद आणि कमजोर पडतंय साम्राज्य. परशु आणि मीनाक्षी आता आश्चर्याने पाहू लागतात. त्यांना भीती वाटत असते, सखीची काळजी वाटू लागते त्यांना. कान्हा आता हसतो आणि म्हणतो वाह काय मस्त बोललात बेबी सरकार. कान्हा ते वाक्य आता पूर्ण करतो सखीचं. कान्हा म्हणतो कमजोर पडतीये ताकद, कमजोर पडतंय साम्राज्य. आता या घरावर असेल कायम बेबी सरकारांचं राज्य. आणि पुढे आणखी एक जोक मारते सखी आणि मुद्दामच म्हणते मन होतं काळं, सवय होती वाईट. आणि कान्हा ते वाक्य परत आता पूर्ण करतो आणि म्हणतो पण तुमच्या येण्याने वातावरण झालंय अगदी टाईट, हो की नाही सखी मॅडम. सखी पण हसते. तर आता ही सरकार म्हणते बास, हा पोरखेळ आणि ही कार्टूनगिरी बंद करा. काय ग पाणीपुरीचा खेळ काय जिंकलीस तू सखी, काय समजायला लागलीस ग स्वतःला. आणि हो तुमच्या दोघांची एकी बघून मला खरंच हसू येतंय. आणि मनस्विनी सखीला म्हणते तू याच्यासोबत आहेस, कमालच आहे ग तुझी. पण तुला खरंच माणसांची ओळखच नाहीये, ज्याने सुरुवातीपासून तुला फसवलंय. मी तर कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही किंवा प्रेमाचं नाटक पण केलं नाही. याने तर तुझ्या इमोशन्सचा बाजार मांडला, तरी सुद्धा तू याच्यासोबत आहेस. तर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि हसते. कान्हा आता त्याची मान खाली टाकतो. त्याला वाईट वाटतं आणि मनस्विनी मुद्दामच हे सगळं करत असते. मनस्विनी सखीला म्हणते कुठे गेला ग तुझा स्वाभिमान. पण सखी आता मस्त उत्तर देते आणि सरकारला म्हणते सरकार स्वाभिमान आहेच, आणि खरं तर आत्ता कुठे, इतक्या वर्षांनी तो जागा झालाय, आता सहजासहजी नाही जाणार. आता परशु मीनाक्षी पाहू लागतात. ही मनस्विनी म्हणते सखीला तुझ्या इतकी कमजोर मुलगी मी पाहिलीच नाही. अगं तू जरा जरी स्ट्रॉंग असतीस ना तर मला तुझ्याशी भांडायला मज्जाच आली असती. पण ज्या अर्थे तू तुझ्या या खोट्या माणसाला, या कबीरला माफ केलंस, मला तिथेच कळतं तू तुझ्या तत्वांवर, प्रिन्सिपल्सवर फार काळ टिकूच शकत नाही. खरं तर मनस्विनी खूप घाबरली असते सखी आणि कान्हा एकत्र आलेत म्हणून, पण ती मुद्दामच असं सखीला म्हणते. आता सखी काही भुलत नाही आणि सखी म्हणते सरकार जे समजायचं ते समजा. प्रश्न जर माझ्या नवऱ्याला माफ करायचं असेल तर आमचं लग्न कुठल्या कंडिशन्समध्ये झालंय ते माझ्यासाठी मॅटर करत नाही. माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की तो माझा नवरा आहे आणि आमचा एक बॉन्ड आहे. अर्थात तुम्हाला काय कळणार आहे बॉन्ड वगैरे. सरकार फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि कधीच कोणी तोडूही शकत नाही. कान्हा आता सखीकडे पाहूच लागतो. आणि बघा मित्रांनो, कान्हा आता खूपच इमोशनल आणि खुश होतो. तर सखी हळूच आवाजात म्हणते जास्त खुश व्हायची गरज नाही आहे, मी खोटं खोटं बोलतीये. मिशन कान्हा म्हणतो हो. आता बघा मित्रांनो, ही मनस्विनी वेदूला हाक मारते आणि वेदू लगेच येते मनस्विनीसाठी नाश्ता घेऊन, जे फ्रूट असतं, सफरचंद कापलेली असतात अशी प्लेटमध्ये. बघा मित्रांनो काय होतं, ही मनस्विनी आता खायला जाणार तितक्यात सखी ती प्लेट हिसकून घेते सरकारच्या समोरची. आता परशु मीनाक्षी पाहू लागतात आणि त्यांना काळजी वाटू लागते. मित्रांनो आता या सरकार समोरच सखी
तिचेच फ्रुट्स खाऊ लागते. तिच्या ताटातले फ्रुट्स मस्त एन्जॉय करत खात असते. आणि आता या मनस्विनीला खूप राग येतो आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी मनस्विनीला म्हणते, डोक्यात जे चालू आहे ना ते करायचा विचारही करू नका. तर ही मनस्विनी म्हणते, मला माझा राग बाहेर काढता येतो. आणि बघा मित्रांनो, सखीचा राग ही मनस्विनी परशूवर काढणार असते. ती त्याला मारायला जाते, पण सखी मनस्विनीचा हात धरते. आणि मग ही मनस्विनी काय करणार आहे उद्या? ती सखीचा गळा धरणार आहे सगळ्यांसमोर. कान्हा पटकन धावत जाणार सखीला अडवायला, पण ही मनस्विनी तिचा हात काढत नाही आणि सखीचा गळा दाबते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. थँक्यू.